महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घोषणा केल्यानंतर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार मनसे जिल्हाध्यक्ष मनदीप रोढे यांनी आराध्य दैवत माता महाकालीचे दर्शन घेत चंद्रपूरच्या जनतेच्या हिताच्या कल्याणाचा निश्चय घेत जनतेची सेवा करण्याचा संकल्प केला। माता महाकाली समोर नतमस्तक होत जन आशीर्वाद मागितला। यावेळी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते। आता मागील 22 तारखेला सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे चंद्रपूर दौऱ्यावर आले होते। त्यांचा विदर्भ दौरा चालू होता। तर चंद्रपूर दौऱ्यावर येताच त्यांनी चंद्रपूरला आल्यानंतर एक कार्यकर्त्याचा आमचा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी चंद्रपूर विधानसभेला एक उमेदवार घोषित केलेला आहे राजुरा विधानसभेसाठी। चंद्रपूर विधानसभेसाठी त्यांनी माझं नाव समोर टाकलेलं आहे। याच अनुषंगाने सन्मान राजसभेच्या आदेशानुसार आमच्या संपूर्ण मनसेच्या परिवारातर्फे आज माता महाकाली माताचं दर्शन घेतलेलं आहे। आम्ही सोबतच गुरुद्वाराचं दर्शन घेतलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतलेलं आहे, सोबतच बुद्ध विहाराचं दर्शन घेतलेलं आहे, सोबतच दर्ग्याचं दर्शन घेतलेलं आहे। आम्ही हे सगळं दर्शन घेऊन आम्ही चर्चचं दर्शन घेतलेलं आहे। आम्ही हे सगळं दर्शन घेऊन आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपुरात आपला उमेदवार कसा निवडून येईल या सगळ्या गोष्टीनं मनसे पदाधिकारी व इतर विंग व कार्यकर्ते व मनसेवर जे राजसाहेबांवर जे प्रेम करणारे आहेत, म्हणजे आमचे जे वेलविशर आहेत, ते आज आम्हाला बहुतांश फोनच्या माध्यमातून प्रत्यक्ष होऊन आम्हाला मदत करत आहे। अगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अगर इथून उमेदवार निवडून येत असेल, निवडून आला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वप्रथम चंद्रपूर विधानसभेतील बेरोजगारांकरिता लढेल। सोबतच दुसरा मुद्दा, अगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदातांनी आशीर्वाद दिला तर शिक्षणासंदर्भाला घेऊन आम्ही मुद्दे घेईल, पुढे जाईल। सोबतच चंद्रपूर विधानसभेतील पोल्युशनला घेऊन आम्ही पुढे जाणार, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन आम्ही पुढे जाणार। या सगळ्या गोष्टीला अनुषंगाने आम्ही आज प्रचाराला सुरुवात केलेली आहे।